नमस्कार. इजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपण आहोत जनगणना या स्पेशल व्हिडिओ सिरीजमध्ये. आतापर्यंत याचे 10 भाग प्रकाशित झालेले असून आज आपण 11वा भाग घेऊन आलेलो आहोत. तो आहे प्रगणक यांची कर्तव्ये. नेमकं प्रगणकांनी करायचं काय आहे? बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की नेमकं माझ्या अखत्यारीमध्ये कोणतं काम आहे. एकदम छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गोष्टी समजून घेणार आहोत. पुस्तक वाचण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनला अवश्य भेट द्या. त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असतील तर बरेच आपले जे यापूर्वीचे 10 व्हिडिओ आहे याच्यामधून तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ती प्लेलिस्ट अवश्य बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती प्लेलिस्टची लिंक मिळून जाईल. प्रगणक यांची कर्तव्य आपण आता बघत आहोत. त्यामध्ये प्रगणक म्हणून नोंदणी झाल्यानंतर आलेला संदेश सांभाळून ठेवणे, त्याची डायरीवर नोंद करून घेणे, जे काही पासवर्ड आलेले आहे, जे काही मेल आलेले आहे ते स्टार करून ठेवणे आपले गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आदेश जो काही आपल्याला मिळालेला आहे तो सुद्धा आपण सांभाळून ठेवायचा आहे. प्रशिक्षण पूर्ण वेळ आपल्याला घ्यायचं आहे. प्राप्त मार्गदर्शक पुस्तकेचे संपूर्ण वाचन करून सर्व मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहे. प्रशासनाकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर साहित्य, आदेश हस्तगत करणे, हे सर्व गोष्टी आपल्याला 12 ते 13 मे दरम्यान आपल्याला आपल्या पर्यवेक्षकांकडून ते मिळणार आहे. आदेश प्राप्त झाल्यानंतर पर्यवेक्षक व पर्यवेक्षकीय गटातील इतर प्रगणक यांची ओळख करून घेणे आणि त्यानुसार संपर्क क्रमांक घेऊन आपल्याला पुढील 1 महिनाभर यांच्यासोबत काम करायचे या भावनेने आपल्याला एकमेकांसोबत यायचं आहे. 1 मे ते 15 मे पर्यंत आपण स्वतःच जनगणना करायची होती. त्याचप्रमाणे इतरांनाही ती करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करायचं होतं. 15 मे पर्यंत आपणास प्राप्त गटास भेट देऊन आपल्याला त्याचा विस्तार, महत्त्वाची वैशिष्ट्ये, महत्त्वाची ठिकाणे यांचे सर्व बाबी आपल्याला जाणून घ्यायच्या होत्या. त्याचप्रमाणे गावातील जसे की सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, अंगणवाडी सेविका जे की कायम गावामध्ये उपस्थित असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला गावाचा नकाशा समजून घेण्यामध्ये मदत होणार होती. त्यामुळे आपण त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सहकार्य मिळवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे 15 मे रोजी पर्यवेक्षक यांच्या सूचनेनुसार एक मीटिंग आयोजित करण्यात येणार होती, ज्या मीटिंगमध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे होते. 15 मे रोजी पर्यवेक्षक यांच्या सूचनेनुसार पर्यवेक्षकीय गटातील सर्व प्रगणक पर्यवेक्षक यांनी एकत्र येऊन एक छोटी मीटिंग घेऊन प्रत्येकास प्राप्त घरयादी गटाचे नकाशे त्यांचे अवलोकन करावे. कच्च्या स्वरूपात एक कागदावर पर्यवेक्षकीय गटाचा नकाशा तयार करून त्यातील पर्यवेक्षकीय गटातील सर्व प्रगणक यांचे घरयादी गटाच्या सीमा एकमेकास जुळवून पर्यवेक्षकीय नकाशा अंतिम करावा. गावाचे बाहेर, शेतात, तांडा, फाटा इतर काही ठिकाणे असतील तर त्यामध्ये निश्चिती करून त्याची गणना कोणत्या प्रगणक करणार आहे हे ठरवा. म्हणजे 2 प्रगणकांच्या मध्ये म्हणजे तुमचे जे कोणी पार्टनर असतील, जसं एखादं गाव आहे त्याच्यामध्ये जर 6 प्रगणक असतील तर तुमच्या आजूबाजूचे जे काही एरिया आहे त्याच्यामध्ये जे प्रगणक आहे त्यांच्याशी आपल्याला चर्चा करून घ्यायची का हा एरिया तुमचा आहे, येथील हे घरं माझ्याकडे आहेत. एखादं घर जर त्या गुगल मॅपमध्ये सुटणार असेल तर ते तुमच्या दोघांपैकी कोणीतरी घेणं गरजेचं आहे. एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची, सर्व प्रगणकांनी कोणतंही घर सुटता कामा नये आणि कोणतंही घर डबल होता कामा नये, ह्या तत्वावर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. त्याच दिवशी पर्यवेक्षक वगैरे यांची आपल्या भागास भेट देऊन घरयादी गटाची सीमा निश्चित कराव्यात. सीमेवर असणारे प्रत्येक घर कोणता प्रगणक घेईल याची निश्चिती करावी. सीमा आपल्याला बघायचं आहे, सीमेच्या आतील भाग तर आपलाच असणार आहे. 16 मे पासून आपल्याला वायव्य दिशेकडून बघा, पुन्हा मी सांगतोय, आपल्याला जो काही मॅप आलेला आहे त्याच्यामध्ये वरची जी बाजू आहे ती उत्तर दिशा आहे आणि त्याचा जो डावीकडील कोपरा आहे तुमच्या मॅपमध्ये डावीकडील कोपरा, तिथून आपल्याला ती सुरुवात करायची आहे. घरयादी गटाचा नकाशा तयार करायचा आहे. त्याचप्रमाणे वायव्य ते उत्तर, ईशान्य पुन्हा वायव्येकडे अशा पद्धतीने म्हणजे झिगझॅग पद्धतीने आपल्याला जायचं आहे. त्या इमारतीवर इमारत क्रमांक मार्कर पेनने आपल्याला नोंदवायचं आहे. त्याची नोंद आपल्याकडे घरयादी गटाच्या नकाशावर तात्काळ करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला त्या गोष्टी सोप्या जातील. घरयादी गटात येत असलेले मंदिर, शाळा, दवाखाने इतर सर्वच गोष्टींच्या नोंदी कराव्यात. इमारतींना क्रमांक देण्याचे व नकाशा पूर्ण करण्याचे काम 18 मे पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. 18 मे पर्यंत आपला नकाशा तयार होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इमारतीला क्रमांक देण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 18 किंवा 19 रोजी ॲपमध्ये काम चालू करावे. तोपर्यंत ॲपमध्ये कोणत्याच प्रकारचे काम करू नये. अशा प्रकारचं कर्तव्य आपल्या सर्व प्रगणकांना बजावायचं आहे. आपल्या मॅपनुसार इमारतींची व घरांची संख्या ही ॲपमध्ये नोंदवायची आहे आणि खऱ्या अर्थाने तेथून पुढे घरगणनेस आपली सुरुवात होणार आहे. पहिल्या क्रमांकाची इमारतपासून सुरुवात करून घरयादी गटातील अंतिम इमारतीपर्यंत त्याच क्रमाने घराची गणना करून त्याची माहिती ॲपवर भरावी. म्हणजे आपण मॅपमध्ये वेगळं दाखवलं आणि प्रत्यक्ष घरयादी करताना
आपल्याला ती चुकता कामा नये. ती दोन्ही गोष्टी सारख्या आल्या पाहिजे. घरगणना करत असताना जर एखादे घर बंद दिसून आले तर अशा घराची गणना करणे सोडू नये. त्या घराची गणना करावी, ॲपमध्ये माहिती भरावी व कुलूप बंद आहे घर अशा प्रकारचा रिमार्क त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. हे अत्यंत लाल कलरमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे घर बंद जर असेल, कोणी जर त्या ठिकाणी राहत नसेल बऱ्याच कालावधीपासून, तर त्याला कुलूप बंद असं आपल्याला दाखवायचं आहे. या कालावधीमध्ये आपणास एकूण किती गणना घरे करायची आहे याचा आवाका लक्षात घेऊन कामाची गती ठरवणे, वेळेवर काम पूर्ण करणे, आपले काम पूर्ण झाल्यानंतर आपले घर यादी गटास एक फेरी मारून कोणतेही घरे सुटले नाही याची खात्री करावी. कुलूप बंद असणारी जी घरे आपण दाखवली होती त्या घरास प्रत्यक्ष भेट देऊन त्याची गणना पूर्ण करावी. गावाच्या बाहेरील घरे यांची गणना पूर्ण करावी. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर आपण तयार केलेला कच्चा नकाशा 2 प्रतीमध्ये अंतिम तयार करावा. तसेच करत असताना त्यात आवश्यक असलेल्या दुरुस्ती कराव्या व नकाशा अंतिम करावा. आपले पर्यवेक्षक व इतर सहकारी यांना कल्पना देऊन काम पूर्ण झाल्याचे ॲपवर मार्क करावे. तसे पर्यवेक्षक यांना कळवावे. नकाशा 2 प्रतीत व इतर साहित्य आपले पर्यवेक्षक यांचे मार्फत जनगणना कक्षात जमा करा. या अंतिम जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. सुरुवातीला आपण कच्चा नकाशा बनवणार आणि जनगणनेस प्रारंभ करणार. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. काही प्रश्न असेल तर अवश्य या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्याचप्रमाणे आपले यापूर्वीचे 10 भाग अवश्य बघा. धन्यवाद.